नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे विल्सन पॅलेस मधील एक थरारक कहाणी. कथेचे मूळ नाव आहे धोका. कथेचे लेखक आहेत शशांक सुर्वे. कथेला आता सुरुवात करू. वेळ रात्रीची होती. मयंक त्या राजवाड्याच्या तळघरातील खोलीत उभा होता. शी इज नॉट वर्दी ऑफ युअर लव्ह, किल हर. ती तुझ्या प्रेमाच्या लायक नाहीये, मारून टाक तिला. अशी वाक्ये पूर्ण पानभर लिहिलेले 2 कागद त्या तळघरातील खोलीतील एका टेबलावर ठेवलेले त्याला दिसत होते. आता माझा सुद्धा 3रा कागद इथे जमा होईल. मयंकच्या डोक्यात विचार चमकून गेला. पहिल्या कागदावर तारीख होती 23 जून 1941 आणि त्या कागदावरचा मजकूर इंग्रजीमध्ये हाताने लिहिला होता. शी इज नॉट वर्दी ऑफ युअर लव्ह, किल हर. हाच मजकूर संपूर्ण पानभर लिहिला होता. दुसऱ्या कागदावर तारीख होती 23 जून 1976 आणि ह्या कागदावर ती तुझ्या प्रेमाच्या लायक नाहीये, मारून टाक तिला, असा मजकूर संपूर्ण पानभर टाईपरायटरने टाईप केला होता आणि हा मजकूर मराठीत लिहिला होता. त्या दोन्ही कागदांवर एक मानवी कवटी पेपरवेट स्वरूपात ठेवली होती. तिथेच एका कोपऱ्यात पांढऱ्या गाऊनमध्ये जीर्ण झालेला एक सांगाडा पडला होता. त्या जीर्ण झालेल्या सांगाड्याचीच ही कवटी असावी कदाचित, मयंकने विचार केला. तिथे त्या तळघरात एकूण 2 मानवी सांगाडे पडले असल्याचे मयंकला दिसले. एक पांढऱ्या इंग्रजी उंची गाऊनमध्ये होता, तर दुसऱ्या सांगाड्याभोवती जीर्ण झालेली साडी होती. ज्यांनी ज्यांनी त्या टेबलावर तो मजकूर लिहून कागद ठेवले होते त्यांच्या संबंधित या महिला असाव्यात कदाचित. एक सांगाडा 1941चा तर दुसरा 1976चा असावा, मयंकने विचार केला. एक कमालीचं गूढ वातावरण होतं त्या तळघरात. एक लांब लचक हॉल, त्यात एक टेबल, दोन्ही बाजूला पडलेले 2 मानवी सांगाडे, टेबलाच्या वरती लावलेले हे सटैनिक म्हणजेच एका सिक्रेट सोसायटीचे भले मोठे पेंटिंग. टेबलावर काही जुनी पुस्तके होती, एक तीक्ष्ण धारेची सामुराई जपानी तलवार आणि हे 2 पूर्ण पान भरून मजकूर लिहिलेले कागद. न राहून मयंकचं लक्ष सतत त्या सटैनिक पेंटिंगवर जात होतं. असं वाटत होतं की त्या पेंटिंगमधील तो भला मोठा डोळा त्यालाच बघत होता. डोळ्यांचे हावभाव ओळखणारा मयंक जरी रसिक किंवा मनोविश्लेषक नसला तरी त्या पेंटिंगमधील त्या डोळ्यांच्या बुबुळाचे रंग त्याला स्पष्ट दिसत होते. मयंकची त्या तळघरातील खोलीत यायची ही पहिलीच वेळ नव्हती. तो जेव्हा जेव्हा ज्या ज्या रात्री इथे आला होता तेव्हा तेव्हा त्या पेंटिंगमधील डोळ्यांच्या नसा लाल भडक झालेल्या त्याला दिसत होत्या. तो तासनतास त्या पेंटिंगमधील डोळ्यांकडे बघत बसायचा. जादूगार जसे डोळ्यात बघायला लावून समोरच्या व्यक्तीला संमोहित करतो तसेच तो भला मोठा डोळा त्याला नरक दाखवत होता. तिथली आग, तिथला दाह त्याने कित्येकदा ह्या खोलीत उभे राहून अनुभवला होता. तिथल्या आर्त किंकाळ्या, तिथल्या नरक यातना भोगणाऱ्या भाजून निघालेल्या मानवी देहाचा उग्र दर्प त्याने ह्या खोलीत अनुभवला होता. मला त्या नरकात नाही जायचं म्हणून तर मी सुद्धा माझा कागद इथेच ह्याच टेबलावर ठेवत आहे. हा कागद मी आत्ताच लॅपटॉपवर प्रिंट केला आहे आणि मी सुद्धा त्या धोकेबाज बाईला म्हणजेच माझ्या पत्नीला आता मारून टाकणार आहे. त्याशिवाय ह्या त्रासातून माझी सुटका होणार नाही. मी जिच्यावर जीवापाड प्रेम केलं तिला कुण्या परपुरुषाच्या बाहुपाशात मी नाही बघू शकत. संपवणार आहे मी तिला. हो, ही तलवार ह्यासाठीच ठेवली आहे तर आत्ता जाऊन त्या धोकेबाज बाईचा खेळ खल्लास करतो असे विचार मयंक मनोमन करत होता. मयंक हा एक इंजिनियर होता आणि ही भयंकर कहाणी त्याच्याच आयुष्याची आहे.
अनेक भले मोठे मॉल्स, अपार्टमेंट्स तसेच सरकारी इमारती, बंगले बांधून मयंक हा भारतातील एक टॉपचा इंजिनियर बनला होता. त्याच्या एका पार्टनरने त्याला ह्या जुन्या बंगल्यात आणलं होतं. मयंकसाठी हा प्रोजेक्ट खूपच चॅलेंजिंग होता. पीटर्स व्हॅली नावाच्या एका उंच आणि थंड हवेच्या ठिकाणी सर विल्सन पॅलेस नावाच्या एका भक्कम, चिरेबंदी 3 मजली बंगल्याला पाडून तिथे एक मोठा मॉल बांधण्याची जबाबदारी मयंकने घेतली होती. तसा विल्सन पॅलेस 1920च्या दरम्यान बांधला गेला होता. एखाद्या किल्ल्यासारखा भक्कम आणि उंच ठिकाणी असलेला हा बंगला आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवण्यास मदत देखील करत होता. पूर्वी इंग्रजांच्या काळात पीटर्स व्हॅलीवर किंवा आसपास जास्त वस्ती नव्हती, पण आता पीटर्स व्हॅलीमधील जागेला सोन्याचा भाव आला होता. महाबळेश्वर प्रमाणे किंवा त्याच्यापेक्षा जास्त नयनरम्य असा हा डोंगर पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनत चालला होता. मानवी अतिक्रमण अजून तरी विल्सन पॅलेस पर्यंत आलं नव्हतं. पीटर्स व्हॅलीची मुख्य बाजारपेठ, हॉटेल्स विल्सन पॅलेस पासून लांबच होते. तरीही ती जागा खूप महत्वाची होती. मयंकचा एक बॉस राकेश मराठे ह्याच्या 4-5 पिढ्यांपासून विल्सन पॅलेसची जबाबदारी, हक्क सगळं काही त्यांच्याकडे होतं. राकेशच्या पूर्वजांनी इंग्रज साहेबांची चाकरी इमाने इतबारे केली होती. त्याचे फळ म्हणून देश स्वतंत्र झाल्यानंतर 1957 साली इथल्या इंग्रज अधिकाऱ्याने सगळी मालकी मराठे कुटुंबाकडे दिली. पण हा भक्कम असा पॅलेस 60च्या दशकापासून बंदच होता. ती जागा राहण्यालायक नाहीये असे राकेशचे पूर्वज म्हणत असत. मात्र राकेशला ह्या सगळ्या भाकडकथा वाटत होत्या. राकेशने एवढी मोलाची प्रॉपर्टी वापरण्याचा निर्णय घेतला तेव्हा कधी नव्हे ते राकेशच्या वडिलांनी डोळ्यातून पाणी काढलं होतं. अरे पोरा, ती जागा अजिबात चांगली नाहीये, श्राप आहे त्या जागेला असे बोलून राकेशला रोखलं होतं. एका पार्टीमध्ये राकेशने आपलं हे दुःख सगळ्यांसमोर बोलून सुद्धा दाखवलं होतं. हे सगळं ऐकून आयुष्यात नेहमी आव्हाने स्वीकारणारा मयंक ताडकन उठून उभा राहिला आणि तो बंगला पाडून तिथे मॉल बांधण्याचा विचार त्याने बोलून दाखवला. आणि झटक्यात तो विचार सगळ्यांना पटलाही. राकेशच्या वडिलांच्या शब्दाचा मान राखत तिथे न राहता ती वास्तू तोडून तिथे नवीन बांधकाम शक्य होतं. दुसऱ्या दिवशीपासून राकेशने विल्सन पॅलेस पाडून मॉल बांधण्यासाठी जी कायदेशीर प्रक्रिया असते ती करायला सुरुवात केली आणि काही दिवसातच पीटर्स व्हॅलीमध्ये नवीन मॉल बांधण्याची परवानगी मिळवली सुद्धा. महिन्याभरात मयंक पीटर्स व्हॅलीमध्ये त्या जुन्या घराची पाहणी करायला निघणार होता. पीटर्स व्हॅली हे नाव ऐकताच त्याची बायको राजश्री देखील तिथे सोबत येण्याचा हट्ट करू लागली. पीटर्स व्हॅली बघायची तिचीही इच्छा होती आणि तिची इच्छा मयंक अपुरी ठेवूच शकत नव्हता. कारण मयंक जो काही होता तो फक्त आणि फक्त राजश्रीमुळेच होता. त्याच्या आयुष्यातली प्रेरणा होती ती. सफलतेची तिजोरीची जणू किल्लीच. मयंक आणि राजश्रीचं कॉलेजमधलं प्रेम होतं. दोघांनीही सोबत जगण्या मरणाच्या शपथा खाल्ल्या होत्या. सुरुवातीला मयंकची परिस्थिती तशी बेताची होती. राजश्रीचे वडील सरकारी अधिकारी होते. साहजिकच घरून विरोध होणार हे फिक्स होतं. त्यावर मयंकला स्वतःच्या पायावर उंच उभं राहण्यावाचून पर्याय नव्हता. अभ्यासात तो हुशार होता, पण राजश्रीच्या प्रेमाखातर त्याने मन लावून अभ्यास करून टॉप केलं आणि यशस्वी इंजिनियर झाला. समाजात आपलं स्थान कमावून तो राजश्रीच्या वडिलांकडे गेला. राजश्रीच्या वडिलांनी देखील आपल्या मुलीच्या सुखासाठी लग्नाला परवानगी दिली आणि दोघांचा सुखाचा संसार सुरू झाला. एकूणच मयंक जो काही होता तो राजश्रीला मिळवण्याच्या संघर्षातून बनला होता. त्याचं प्रेम त्याला एक यशस्वी उद्योजक बनवून गेलं. त्यामुळे राजश्री म्हणजे त्याची एक प्रकारे मालकीणच झाली होती. तिचा हुकूम मयंकने पुरा केलाच म्हणून समजा. तो जूनचा महिना होता. पावसाला नुकतीच सुरुवात झाली होती. पीटर्स व्हॅलीच्या डोंगरांनी
हिरवी चादर ओढून घेतली होती. आजूबाजूचा निसर्ग बघत दोघांची जोडी पीटर्स व्हॅलीकडे निघाली. राकेशने त्या बंगल्याला श्राप लागल्याची जी गोष्ट सांगितली होती ती गोष्ट मयंकने राजश्रीला सांगितली नव्हती. वास्तविक असल्या भाकड कथांवर त्याचाही विश्वास नव्हता. ड्राईव्ह करत त्यांची गाडी विल्सन पॅलेसच्या बाहेर आली. तो दगडी चिरेबंद बंगला अगदी नवीन वाटत होता. त्या बंगल्याबद्दल आणि आपल्या प्लॅनबद्दल मयंकने राजश्रीला काहीच सांगितलं नव्हतं. त्याने फक्त एवढंच सांगितलं होतं की हा बंगला माझा मित्र राकेशच्या मालकीचा आहे. राजश्रीला जुन्या वास्तू मंदिरं प्रचंड आवडायच्या. त्यामुळे विल्सन पॅलेसची भव्यता बघून राजश्रीने जवळजवळ मयंकच्या हातातून चाव्या हिसकावूनच घेतल्या आणि ती त्या बंगल्याचे भव्य दार ढकलून आतच शिरली. आता आपण ह्या घरात राहणार आहोत हाच विचार तिला सुखावत होता. हा दगडी बंगला आपण पाडून मॉल बांधणार आहोत असे सांगून राजश्रीचा आनंद मयंकला हिरावून घ्यायचा नव्हता. तो तिच्याबरोबर आत शिरला. राजश्री खूप खुश होती. उंच भिंती, आत लावलेली झुंबरं, काही इंग्रजांच्या काळातील पेंटिंग्स, हे सगळं काही बघून ती हरवून गेली होती. आणि तिकडे मयंक तिच्या मागे मागे चालत कुठून पाडायला सुरुवात केली तर हा दगडी वाडा लवकर पडेल आणि सोबत मॉलसाठी त्याच्या डोक्यातल्या कल्पना रंगवत पुढे पुढे चालला होता. एका सुंदर अशा खोलीवर राजश्रीची नजर पडली. त्या खोलीच्या भिंतीवर सुंदर नक्षी काढल्या होत्या. त्या खोलीत एक मखमली बेड होता. तो अगदी सुस्थितीत जशाच्या तसा धुळीचा एक कणही नसलेला होता. एकदम सुंदर आणि जुन्या वस्तूंनी ती खोली सजली होती. तिथे काय बघू आणि काय नको असे राजश्रीला झालं होतं. लॅपटॉपमध्ये काहीतरी करत असलेल्या मयंककडे बघत ती म्हणाली, मयंक, आपण ह्या खोलीत झोपायचं, ओके? आपला अंगठा दाखवून मयंकने परवानगी दिली. राजश्री खुश होती. मयंकला अजून काय हवं होतं? तो पॅलेस बघायला दोघांना तब्बल 2 तास लागले. कुणीतरी जसा सोडला होता तसाच तो अजूनही होता. एक प्रकारे राजवाड्यात राहण्याचा फील राजश्रीला येणार होता. पण मयंकचा प्लॅन मात्र तेथील फक्त पाहणी करून एखाद्या हॉटेलमध्ये राहायला जाण्याचा होता. पण ह्या दगडी बंगल्याची भव्यता बघून तो सुद्धा थक्क झाला होता. 1920चे बांधकाम म्हणजे सगळीकडून पडझड झालेलं, कुबट, कोंदट असं काहीसं असेल असं त्याला वाटलं होतं. पण इथे चित्र वेगळं होतं. इथे तर राजवाडा होता. ब्रिटिश बांधकाम शास्त्राचा अद्भुत नमुना. त्यामुळे त्याने इथेच राहायचं ठरवलं. पीटर्स व्हॅली तिथून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर होती. त्यामुळे तिथे जेवण करून दोघे इथे राहायला आले. त्या बंगल्यात लाईटची सोय होती. त्यामुळे काही अडचण नव्हती. रात्री त्या काचेच्या झुमरात लाईट लागले की मंद प्रकाशाच्या उजेडात तो दगडी बंगला उजळून निघायचा. राजश्री तिथे अगदी रमली होती. त्या बंगल्यात 2 दिवस फक्त आणि फक्त फिरत होती, फोटो घेत होती आणि मयंक आपला तिथला प्रोजेक्ट बनवण्यात व्यस्त होता. त्या दिवशी हॉलमध्ये एका टेबलावर लॅपटॉप ठेवून मयंक काम करत होता. तो थोडा थकला होता. अचानक त्याचे डोळे जड होऊ लागले आणि त्याला झोप येऊ लागली. तसे तो तसाच झोपी गेला. अचानक त्याला दिसलं की हॉलच्या डाव्या बाजूला एका मोठ्या आलिशान खोलीत असलेल्या मोठ्या पेंटिंग मधील व्यक्ती बाहेर येऊन राजश्रीशी बोलत उभी आहे. तो उंचापुरा इसम इंग्रज वाटत होता. राजश्री देखील हसत त्याच्याशी बोलत होती. मयंक ताडकन तिथून उठला आणि हॉलमधून त्या डाव्या बाजूला असलेल्या रूमकडे धावला. तिथे पोचल्यावर त्याने बघितलं की राजश्री तिथे थोडी साफसफाई करत आहे. हे बघून त्याने निश्वास सोडला. त्याने त्या खोलीत लावलेल्या 5 फुटी पेंटिंगकडे बघितलं. त्याच्या खाली मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, सर विल्यम विन्सलेट, एक देखणा रुबाबदार इंग्रज अधिकारी. तो त्या पेंटिंगमध्ये अगदीच जिवंत वाटत होता. त्या पेंटिंगकडे आणि एक वार सफाई करणाऱ्या राजश्रीकडे बघून मयंक मनोमन म्हणाला, ओह,
हे एक स्वप्न होतं तर. तिला मागून येऊन मयंकने मारलेल्या घट्ट मिठीमुळे राजश्री थोडी गोंधळली. पण मयंक तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता. राजश्रीची तिथली सुट्टी आणि मयंकचं काम एकदम मस्त चालू होतं. एके दिवशी मयंक लॅपटॉपवर काम करत होता. राजश्री त्याच्यासाठी चहा बनवत होती. मयंकची बोटे लॅपटॉपवर वेगानं फिरत होती. अचानक त्याचा लॅपटॉप बंद पडला आणि बंद पडलेल्या लॅपटॉपच्या काचेत मागे कुणीतरी उभे असल्याचा भास मयंकला झाला. तसे त्याने ताडकन मागे बघितले, पण मागे कुणीच नव्हते. त्याने आसपास नजर फिरवली. त्याला लॅपटॉपच्या काचेत दिसलेली ती आकृती परत कुठेच दिसत नव्हती. त्या रात्री मात्र मयंकला अस्वस्थ वाटू लागलं. त्याला ताप चढला होता. राजश्रीला त्याची काळजी वाटत होती. राजश्रीने त्या रात्री जवळच्या एका डॉक्टरचा नंबर शोधून त्याला विल्सन पॅलेसमध्ये बोलावून मयंकवर ट्रीटमेंट केली. डॉक्टरांनी दिलेल्या औषधांनी त्याचा ताप त्याच रात्री हळूहळू उतरला होता. पण राजश्री त्याच्या बाजूला खुर्चीवरच झोपी गेली होती. मध्यरात्री जवळपास 3च्या सुमारास मयंक ताडकन उठला आणि धावतच हॉलच्या दिशेने जाऊ लागला. त्यांची रूम दुसऱ्या मजल्यावर होती. तो धावतच खालच्या प्रशस्त हॉलमध्ये आला. त्याला घाम फुटला होता. दम लागल्यामुळे छाती उडत होती. त्याने समोरच्या सोफ्यावर बघितलं. तिथे कोणीच नव्हतं. त्याने वेगाने नजर सगळीकडे फिरवली, पण तिथे तर कोणीच दिसत नव्हतं. बाप रे, अजून एक स्वप्न, तो मनोमन उच्चारून परत आपल्या खोलीकडे जाऊ लागला. खोलीत राजश्री खुर्चीवर झोपली असल्याचं त्याला दिसलं. तिच्याकडे बघत मयंक थोडा नॉर्मल झाला. त्याला स्वप्नात तोच पेंटिंग मधला सर विल्यम आपल्या सरकारी पोशाखात हॉलमध्ये फिरताना दिसला होता. त्याच्या हातात एक मोठी बंदूक होती. स्वप्नात ती बंदूक त्याने मयंकवर रोखली होती आणि आपल्या उग्र स्वरात तो एक वाक्य इंग्रजीत बोलला होता. शी इज नॉट वर्दी ऑफ युअर लव्ह, किल हर. म्हणजेच ती तुझ्या प्रेमाच्या लायक नाहीये, मारून टाक तिला. हे स्वप्न त्याला एवढं खरं वाटलं होतं की तो धावतच त्या हॉलमध्ये आला होता. पण ते एक स्वप्नच होतं. त्यामुळे त्याने निश्वास सोडला आणि खुर्चीवर झोपलेल्या राजश्रीला अलगद उचलून बेडवर झोपवून तिच्या कुशीत तो शांतपणे झोपी गेला. दुसऱ्या दिवशी मयंक एकदम नॉर्मल झाला होता. त्याला असं बघून राजश्री कमालीची खुश झाली. जून महिन्यात पीटर्स व्हॅलीमध्ये बहरलेल्या निसर्गाप्रमाणेच ती देखील आज खुश दिसत होती. तिकडे मयंक मात्र वरून नॉर्मल वाटत असला तरी आतून मात्र पुरता हादरून गेला होता. त्या पेंटिंग मधल्या सर विल्यमची सलग 2 स्वप्न त्याला पडली होती. दुसरं स्वप्न तर एकदम भयानक होतं, पण आपल्या तत्वावर तो खंबीर होता. असलं काही नसतं, सगळे मनाचे खेळ असतात, असे तो स्वतःच्या मनाला वारंवार बजावून सांगत होता. त्याच्या आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी एकदम घडून येत होत्या. राजश्रीला खुश ठेवणं, आपलं काम सांभाळणं आणि हा चालू झालेला नवीन स्वप्नांचा खेळ. पण ह्या सगळ्यात त्याने राजश्रीला खुश ठेवण्याला प्राधान्य दिलं. काही दिवस काम थोडं बाजूला ठेवून तो सुद्धा पीटर्स व्हॅलीमधील निसर्ग, पावसाळा, धबधबे एन्जॉय करू लागला. पण का कोण जाणे, बाहेरून फिरून येऊन परत त्या विल्सन पॅलेसमध्ये आलं की दिवसभर केलेला एन्जॉय आणि प्रसन्नता सगळं काही गळून पडायचं. मयंकच्या मनावर एक मळभ, अपराधी भावना, डोकं जड जड होणं असले काही प्रकार होत होते. पण ते सगळे तो राजश्री समोर कधीही दाखवत नव्हता. तिचा मूड राखण्यासाठी तो त्या पॅलेसमध्ये आल्यावर सुद्धा खुश राहण्याचं नाटक करत होता. आता इथे येऊन त्यांना आठवडा झाला होता. त्या रात्री जोरदार पाऊस पडत होता. पॅलेसच्या बाजूने डोंगरातून एक धबधबा खळखळ आवाज करत वाहत होता. विजांचा कडकडाट होत असल्यामुळे राजश्री मयंकला घट्ट मिठी मारून झोपली होती. रात्रीचे 3 वाजले होते. अचानक मयंकचे डोळे उघडले
आणि त्याला दिसलं की तो बेडच्या समोरच्या खुर्चीवर बसला होता आणि बेडवरचं दृश्य बघून त्याचे डोळे विस्फारले. त्याच्या डोक्यात आणि डोळ्यात संतापाची आग उसळत होती. राजश्री त्याच्या समोर एका परपुरुषाबरोबर प्रणय क्रीडेत मग्न होती. ती मयंककडे बघून कुत्सितपणे हसत होती. त्या पुरुषाचा हात तिच्या देहावर फिरत होता. आता तो पुरुष देखील मयंककडे बघून स्मित हास्य करत होता. त्याच्या समोर राजश्रीचं चुंबन घेत होता. राजश्रीचा मादक आवाज मयंकचे डोके बधीर करत होता. प्रणय सुखाच्या परमोच्च बिंदूपर्यंत पोहोचून ती बेडवर शांत पडली होती आणि तो तगडा पुरुष मयंक समोर हसत उभा होता. तो पुरुष तोच होता, तोच पेंटिंग मधला इंग्रज सर विल्यम. तो मयंककडे बघत हसत म्हणाला, आय टोल्ड यू शी डझंट डिझर्व युअर लव्ह. म्हणजेच मी तुला सांगितलं होतं, ती तुझ्या प्रेमाच्या लायक नाहीये. तो सर्व प्रकार बघून मयंक प्रचंड संतापला होता. राजश्रीने त्याच्या खऱ्या प्रेमाचा अपमान केला होता. तो खुर्चीवरून उठला आणि त्याने राजश्रीचा गळा धरला. तसे राजश्री जोरात किंचाळली. तसा मयंक एकदम भानावर आला. त्याने आजूबाजूला बघितलं. त्याला समोर नाईट ड्रेसमधील राजश्री दिसली. त्याचा हात तिच्या गळ्याभोवती आवळला गेला होता. आपली चूक लक्षात येताच त्याने झटकन हात मागे घेतला. घामाने भिजलेल्या मयंकच्या कपाळावर हात फिरवत राजश्री म्हणाली, मयंक, अरे काय झालं? तब्येत ठीक आहे ना तुझी? डॉक्टरांना बोलवू का? राजश्रीच्या ह्या प्रश्नांना काय उत्तर द्यावं हे मयंकला काहीच कळत नव्हतं आणि आपल्या त्या विचित्र स्वप्नाबद्दल तिला सांगणं ह्याची तर तो कल्पनाही करू शकत नव्हता. नाही, काही नाही. अगं, वाईट स्वप्न पडलं होतं. राजश्रीने त्याच्या चेहऱ्यावरचा घाम पुसला. हो, तुला ताप आला होता ना, त्यामुळे झाला असेल कदाचित. झोप तू, म्हणजे तुला आराम मिळेल, राजश्री म्हणाली. ते राजश्रीचंच प्रेम होतं जे परत मयंकला नॉर्मल करत होतं. पण त्या स्वप्नातील ते दृश्य, राजश्रीच्या देहावर फिरणारे सर विल्यमचे हात त्याला आतून त्रास देत होते. दुसऱ्या दिवशी दुपारी तो असाच लॅपटॉपवर काम करत बसला होता. काल रात्रीचं स्वप्न परत परत त्याच्या डोक्यात घुमत होतं. हे सगळं खोटंय असे मनाला कितीही सांगितलं तरी ती दृश्य मयंकचे रक्त सळसळवत होती. सर विल्यम बरोबर प्रणय क्रीडेत रंगून मयंकवर हसणारी स्वप्नातली राजश्री मयंकला राग देत होती. परिणामी त्याने दुपारी एका क्षुल्लक कारणावरून राजश्री बरोबर पहिलं भांडण केलं. राजश्री शांत राहून सगळं काही ऐकत होती. मयंकचा हा रागीट अवतार ती पहिल्यांदाच बघत होती. पण पालटून एकही उलट शब्द ती बोलली नव्हती. असेल काही कामाचं टेन्शन, माझ्यामुळे तो इथे आलाय, काम पेंडिंग असेल त्याचं, अशी स्वतःच्याच मनाची समजूत घालून संध्याकाळी तिने इथून परत निघण्याची विनंती केली. तोपर्यंत मयंक थोडा नॉर्मल झाला होता. त्याने तिला जवळ घेत आधी तिची माफी मागितली. सॉरी राजश्री, मी जरा जास्तच बोललो. पण खरं सांगू का, आपण इथे अजून काही दिवस राहणार आहोत, मयंक म्हणाला. अरे मयंक, पण तुझं काम? राजश्रीने विचारलं. तू नको टेन्शन घेऊ ग, माझं काम पण चालू आहे आणि सुट्टी पण, मयंक म्हणाला. परत एका दीर्घ चुंबनाने सगळ्या वादावर पडदा पडला. ते रात्रीचं स्वप्न मयंकच्या काळजावर घाव घालणारं होतं आणि तो ते विसरू पाहत होता. जवळपास विसरला सुद्धा होता. जणू त्या भयानक स्वप्नावर त्याने विजय मिळवला होता. त्याचे लॅपटॉपवरचं काम सुरू होतं. जवळपास त्याचं काम संपायलाच आलं होतं. आता तो रात्री झोपताना काही झोपेच्या गोळ्या घेत होता. पुढील काही दिवस आनंदात गेले, पण इथल्या ज्या काही शक्ती होत्या त्यांना कदाचित हे मान्य नव्हतं. आणि एके दिवशी अचानक रात्री 3च्या सुमारास परत मयंकला जाग आली आणि तो उठून चालू लागला. हॉलमध्ये एक लाकडी कपाट होतं. त्याच्या दिशेने मयंक चालत होता. ते कपाट त्याने उघडलं.
कपाटाच्या आत डाव्या बाजूला एका अंधाऱ्या कोपऱ्यात कसला तरी लाकडी ट्रिगर होता. तो त्याने खेचला. लगेच समोर असलेले लाकडी पुस्तकाचे कपाट एखाद्या दरवाजाप्रमाणे उघडलं. समोर पायऱ्या दिसत होत्या. खाली बहुतेक तळघर असावं असा विचार करत असतानाच अचानक मयंकला जाग आली. राजश्रीचा हात त्याच्या छातीवर होता. परत एक स्वप्न. नकारात्मक मान हलवून छताकडे बघत तो विचार करू लागला. एवढे दिवस मी इथे घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला जवळपास नाकारलंच आहे, पण खरोखर इथे काहीतरी गूढ आहे. कोणीतरी मला आपल्याकडे खेचत आहे. आपण इथे येऊन चुकी केली का? परत जावं का इथून? छे छे, सगळ्यांच्या समोर मी हे आव्हान स्वीकारलं होतं आणि मागे हटणारा मी तरी नाही. इथे जे काही घडत आहे त्याचा सोक्ष मोक्ष एकदाचा लावलाच पाहिजे. कदाचित मला त्या तळघरातच माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. मला जाऊन बघितलंच पाहिजे असे मनोमन ठरवून हलक्या पावलांनी मयंक बेडवरून उठला. राजश्री गाढ झोपली होती. त्याने बाजूच्या टेबलावर पडलेला आपला लॅपटॉप आणि मोबाईल उचलला आणि खोलीच्या बाहेर पडला. मयंक आता खालच्या खोलीमध्ये पोचला. स्वप्नात जे लाकडी कपाट त्याला दिसलं होतं ते समोरच होतं. त्याने ते कपाट उघडलं आणि डाव्या बाजूला अंधारात चाचपडणारा हात घुसवला. अंधारात हात फिरवत फिरवत त्याच्या कपाळावरच्या आठ्या सरळ झाल्या. त्याच्या हाताला तो लाकडी ट्रिगर लागला होता. तो ट्रिगर त्याने क्षणार्धात खेचला आणि समोरचं पुस्तकाचं कपाट एखाद्या दरवाजाप्रमाणे उघडलं. हॉलच्या मर्यादित उजेडात समोर 4 पायऱ्या दिसत होत्या. बाकीच्या अंधाराने गिळून टाकल्या होत्या. त्याने मोबाईलमधील टॉर्च सुरू केला आणि त्या तळघराच्या पायऱ्या हळूवार उतरू लागला. मयंकने मोबाईलचा टॉर्च ऑन केला. तशा त्या अंधारात गडप झालेल्या पायऱ्या आता त्याला दिसू लागल्या. मयंक हळूहळू त्या पायऱ्या सावधपणे उतरू लागला. बाजूच्या भिंतीला एक जुनं बटन दिसलं. ते त्याने ऑन केलं. आता त्या तळघराच्या हॉलमध्ये 70-80च्या दशकातील त्या लाईट बल्ब दिव्यांचा उजेड झाला. लालसर उजेडात त्या पायऱ्या स्पष्ट दिसत होत्या. त्या पायऱ्या उतरत मयंक हॉलमध्ये येऊ लागला. आत येता येता एक उग्र दर्प त्याच्या नाकाला स्पर्श करत होता. नाकाभोवती हाताचा पंखा चालवत तो आता ह्या तळघराच्या हॉलमध्ये आला. तिथे एकच दिवा होता. तरीही ती खोली अंधुक प्रकाशाने उजळत होती. ते तळघर बहुतेक स्टोअर रूम असावं, पण ते रिकामं दिसत होतं. समोर एक टेबल दिसत होतं आणि डाव्या कोपऱ्यात कसला तरी पांढरा ड्रेस दिसत होता. मयंक सावध झाला. तिथे कोणीतरी बसलं होतं, पण कोण? मयंकने आवाज दिला. तसा तो आवाज पूर्ण तळघरात घुमला. कोण कोण आहे तिकडे? पण कसलीच हालचाल होत नव्हती. मयंक हातातील मोबाईल पुढे करत सरसावला. जवळ जाता जाता त्याचे डोळे विस्फारले. एक शीर नसलेलं धड जीर्ण होऊन तिथे पडलं होतं. त्या देहाबरोबर ते कपडे देखील जीर्ण झाले होते. जीर्ण झालेलं मांस अगदीच हाडाला चिकटलं होतं. ते दृश्य बघून मयंक घाबरला आणि मागे सरकला. त्याला हे दृश्य बघून घाम फुटला होता. घाबरतच त्याने मोबाईलचा टॉर्च त्या टेबलाच्या दिशेनं फिरवला. एक मानवी कवटी आणि त्याखाली 2 कागद ठेवले होते. खूपच भयानक होतं हे सर्व. समोरच्या भिंतीवर 2-3 बटणं दिसत होती. ती मयंकने ऑन केली. 4 बल्बच्या उजेडात ती खोली आता पूर्णपणे उजळून निघाली होती. घाबरलेल्या मयंकची नजर आता त्या तळघरात फिरू लागली. उजव्या कोपऱ्यात अजून एक जीर्ण झालेला मानवी सांगाडा दिसत होता. कुठल्या तरी महिलेचा सांगाडा होता तो. तिचं शरीर सुद्धा जीर्ण झालं होतं. साडी फाटून चिंध्या झाल्या होत्या. मयंक घाबरून मागे सरकला. हत्याकांड घडलं होतं इथे. त्या साडीवाल्या बाईच्या कवटीवर वर्मी घाव दिसत होते. मयंकने स्वतःला सावरलं.
तसेही इथे आल्यापासून त्याने चित्र विचित्र गोष्टी बघितल्या होत्या. समोर जे टेबल होतं त्यावर पांढऱ्या शुभ्र गाऊन मधल्या महिलेची कवटी ठेवली होती आणि त्या कवटीखाली 2 कागद होते. पहिल्या कागदावर 23 जून 1976 ही तारीख होती आणि त्या कागदावर ती तुझ्या प्रेमाच्या लायक नाही, मारून टाक तिला, असा मजकूर पानभर टाईपरायटरने टाईप केला होता. ह्या मजकुराचा मयंकला काहीच अर्थ लागत नव्हता. तो कागद त्याने बाजूला ठेवला आणि दुसरा कागद हातात घेतला. त्यावर तारीख होती 23 जून 1941. तो कागद थोडा जुना वाटत होता. त्यात इंग्रजी रनिंग लिपीमध्ये शी इज नॉट वर्दी ऑफ युअर लव्ह, किल हर असे हाताने लिहिले होते. कमाले, एकच आशयाचा मजकूर, 2 कागद, 2 डेड बॉडी, असे अनेक प्रश्न मयंकच्या मनात उठू लागले. पोलिसांना बोलवू का? नको. जर पोलीस आले तर हा बंगला एक क्राईम सीन बनेल. मग माझ्या ह्या प्रोजेक्टचं काय? स्वतःशी संवाद साधून काही प्रश्न मयंकने निकाली लावले. पण मुख्य प्रश्नाचे उत्तर मात्र सापडत नव्हते. नेमकं काय घडलं इथे? पण ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याआधी एक शंका त्याच्या मनाला शहारून गेली की आमच्या बरोबर असं काही झालं तर? त्याच्या मनात अशा शंका येणं रास्त होतं, कारण काही दिवसांपासून त्याच्या सोबत असे चमत्कारिक प्रसंग घडत होते. अचानक मयंकची नजर समोरच्या भिंतीवर गेली. त्या लाल रंगाच्या भिंतीवर एक भलं मोठं पेंटिंग लावलं होतं. मयंकला गूढ भूताच्या गोष्टी वाचायची सवय होती, त्यामुळे ते पेंटिंग त्याने लगेच ओळखलं. भला मोठा त्रिकोण आणि त्यात मोठा डोळा. आजूबाजूला नरकाचे चित्रण असलेलं ते चित्र त्याने आधीही कुठल्या तरी वेबसाईटवर पाहिलं होतं. सटैनिक, एक सिक्रेट संघटना जी सैतानाची पूजा करते आणि सैतानाचं राज्य आणण्याचा सतत प्रयत्न करते. जगातील अनेक युद्ध घडवण्यात सटैनिक संघटनेचा हात आहे असं मयंकने कुठेतरी वाचलं होतं. त्या पेंटिंगच्या खाली सर विल्यम हे नाव सोनेरी अक्षरात कोरलं होतं. म्हणजे ज्या आलिशान खोलीत भलं मोठं ज्या सर विल्यमचं चित्र लावलं होतं तो ह्या सिक्रेट सोसायटीचा मेंबर होता. मयंकने लॅपटॉप उघडला आणि सटैनिक बद्दलचे आर्टिकल वाचू लागला. आर्टिकल वाचत वाचत स्क्रोल करत करत त्याची नजर एका पॅरेग्राफवर खेळली. त्यात असं लिहिलं होतं की ह्या सिक्रेट संस्थेचा सदस्य झाल्यानंतर सगळी सुख तुम्हाला मिळतील, तुमचा कुणीही विरोधक राहणार नाही. पण जर ह्या संघटनेशी गद्दारी केली तर तुमच्या आत्म्याला प्रचंड यातना दिल्या जातील. सैतान तुमची प्रिय व्यक्ती तुमच्यापासून हिरावून घेईल आणि असा श्राप तुमच्या मागे लागेल. त्यामुळे तुमचं आणि तुमच्या पुढे तुमच्या घरात राहणाऱ्या सगळ्यांचंच आयुष्य बर्बाद होईल. असा तो बराच मोठा लेख होता. पण हा छोटा पॅरेग्राफ त्याला विचार करायला भाग पाडत होता. मयंकच्या डोक्यातील चक्रे फिरू लागली. त्याला स्वप्नात सतत सर विल्यम दिसत होता. म्हणजे ह्या सिक्रेट सोसायटीशी त्याने गद्दारी केली होती. त्याचा आत्मा अजूनही इथेच फिरत आहे. कदाचित हा जो इंग्लिश गाऊन मधल्या महिलेचा मृतदेह आहे तो त्याच्या बायकोचा असू शकतो. म्हणजे ह्यात जे काही लिहिलं आहे ते खरं आहे. सर विल्यमने कदाचित ह्या संघटनेचा हुकूम मानला नाही, त्यामुळे त्याच्याबरोबर ही वास्तू सुद्धा श्रापित झाली आहे. म्हणून तर तो मला स्वप्नात दिसतो. त्याचा इथे वावर आहे. मला इथून आत्ताच्या आत्ता गेलं पाहिजे असे विचार करत असताना अचानक मयंकची नजर समोरच्या सटैनिक पेंटिंगवर गेली. एखाद्या 3D मूव्हीप्रमाणे त्या पोस्टरमध्ये जीव आल्यासारखं वाटत होतं. त्या भल्या मोठ्या त्रिकोणातील डोळ्याची उघडझाप होत होती. आजूबाजूला त्या त्रिकोणाभोवती पेटलेल्या ज्वाळांनी संपूर्ण खोली उजळून निघाली होती. तो भला मोठा डोळा अगदी जिवंत वाटत होता. त्या डोळ्यात बघताच मयंक जागेवर स्तब्ध झाला. काही मंद कर्कश स्वर त्या खोलीत घुमत होते आणि त्या स्वरांच्या तालावर मयंक मान फिरवत होता. हात वर करून
त्या पेंटिंगकडे बघत जागेवर उभे राहून डोलत होता. त्याचे डोळे सताड उघडे होते आणि पोस्टरमधील डोळ्यात बघत होते. त्या पेंटिंगमध्ये जो लाल भडक नर्क दाखवला होता त्यातील ज्वालामुखीचा दाह मयंकचे शरीर गरम करत होता. अचानक तो मंत्रोच्चार, तो मंद कर्कश आवाज थांबला आणि मयंकचे डोळे बंद झाले. तसाच बंद डोळ्यांनी तो चालू लागला. त्याचे डोळे जेव्हा उघडले तेव्हा तो त्याच्या बेडवर होता. राजश्री त्याला झोपेतून हलवून उठवत होती. सकाळ झाली होती. राजश्रीचा चेहरा दिसताच मयंकला तो सर विल्यम बरोबरचा तिचा प्रणय प्रसंग आठवला. तो कपाळावर आठ्या आणून रागाने तिच्याकडे बघत होता. त्याची नजर आता तीक्ष्ण होती. नेहमी दिसणारे प्रेम त्याच्या डोळ्यातून गायब झालं होतं. त्याच्या चेहऱ्यावरच्या संतापाचं कारण राजश्रीला समजत नव्हतं. मयंक तिच्याकडे बघत दीर्घ श्वास घेत होता. त्याच्या तोंडून अचानक धोकेबा पुढचा अक्षर बोलण्याआधी मयंकने स्वतःला सावरलं. त्याने शुद्धीत येण्यासाठी आपली मान हलवली आणि परत तो राजश्रीकडे आपुलकीने बघू लागला. राजश्री प्रचंड गोंधळली होती. त्या दिवशी मयंक थोडा शांत शांत वाटत होता. काहीतरी विचार करत मध्येच हाताच्या मुठी आवळून रागाने राजश्रीकडे बघत होता. राजश्री बरोबरचे त्याचे हे वागणे अनपेक्षित होते. राजश्री न राहून त्याच्या समोर वेगवेगळे विषय काढत होती, पण मयंक मोजकेच बोलत होता. राजश्रीने सुद्धा त्याला जास्त डिस्टर्ब न करण्याचं ठरवून त्याच्याशी बोलणं थोडं कमी केलं. रात्र झाली. परत रात्रीचे 3 वाजले आणि मयंकचे डोळे उघडले. तो परत त्या तळघरात चालत चालत पोचला. पेंटिंगमधील तो डोळा परत उघडला होता. मंद कर्कश मंत्र परत सुरू झाले होते आणि त्या तालावर मयंक डोलत होता. आता त्याला पेंटिंगमध्ये राजश्री आणि सर विल्यम ह्यांचा प्रणय प्रसंग दिसत होता. तो बघून मयंकने मुठी आवळल्या होत्या, पण स्वतःला सावरत तो ते अपरिचित मंत्र पुटपुटत होता. सर विल्यमचे त्याच्याकडे बघून कुत्सित हसणे त्याला भडकावत होते. त्या शापित बंगल्याने आणि त्या शक्तींनी मयंकचा ताबा घेतला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी जवळपास 11च्या दरम्यान राजश्रीने मयंकला उठवलं तेव्हा मयंकने तिला मिठीच मारली. तो राजश्रीला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. कुणीतरी त्याला रोखत होते. तरीही त्याने आपल्या घट्ट मिठीतून आपले प्रेम दर्शवले. राजश्रीला त्याच्या भावना समजत होत्या. तिने खिडकीतून बाहेर बघितलं. त्या दिवशी बाहेर प्रचंड पाऊस पडत होता. 23 जूनचा तो दिवस होता. रस्त्यावर पाण्याचे लोट वाहत होते. मुसळधार पावसाने समोरचे दिसणेही अवघड झाले होते. घट्ट मिठीत असलेल्या मयंकच्या पाठीवर हात फिरवत राजश्री त्याच्या कानात बोलली, आपण इथून उद्या जाऊ. त्या दिवशी मयंक दिवसभर झोपूनच होता. प्रचंड पावसामुळे घरातून बाहेर पडता येत नसल्यामुळे घरातील शिल्लक सामान वापरूनच राजश्रीनं जेवण बनवलं. रात्री जेवायला मयंक उठला तेव्हा मात्र तो एका वेगळ्याच अवतारात होता. तो रागाने एकटक राजश्रीकडे बघत होता. राजश्री त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. तुला काही होतंय का मयंक? असं न राहून ती विचारत होती. पण मयंक एकही शब्द न बोलता तिच्याकडे बघून हसत होता. काट्याचा चमचा टेबलावर सतत मारत होता. क्षणार्धात मान झटकून त्याचा स्वभाव बदलायचा. काहीतरी विचित्र असे राजश्री अनुभवत होती, पण सांगणार कोणाला? आजची एक रात्र कशीबशी काढून उद्याच मयंकला एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवू, ह्या उद्देशाने ती मयंक सोबत झोपी गेली. विजांच्या कडकडाटासोबत वरून कोसळणाऱ्या पावसाने सुद्धा बाहेर थैमान घातलं होतं. आज वातावरण शांत नव्हतं. ते विजेच्या कडकडाटाने आणि पावसाच्या अविरत सरींनी चवताळले होते. पण अजून एक थैमान बाकी होतं. त्याला अजून सुद्धा सुरुवात झाली नव्हती आणि ते एकदा सुरू झालं
की बाहेर वाहणाऱ्या पाण्यात रक्त मिसळणारच होतं. आणि परत घड्याळात 3 वाजले आणि ह्यावेळी मात्र तळघरातून येणारे ते आवाज, ते कर्कश मंत्र आता मयंकला त्याच्या रूम पर्यंत ऐकू येऊ लागले. त्याचे डोळे खाडकन उघडले. एखाद्या यांत्रिक मानवाप्रमाणे तो कशाचाही आधार न घेता बेडवरून उठला. त्याने एक वार राजश्रीकडे बघितलं. ती अगदी शांत झोपली होती. मयंकने बाजूचा लॅपटॉप उचलला आणि तो मुख्य हॉलमध्ये आला. हॉलमध्ये प्रिंटर ठेवला होता. तो हॉलमध्ये बसला आणि लॅपटॉपमध्ये ती तुझ्या प्रेमाच्या लायक नाही, मारून टाक तिला, असे अविरत टाईप करू लागला. त्याची बोटे अविरत चालत होती. त्याने तो कागद प्रिंट काढून घेतला आणि पायऱ्या उतरून तळघरात पोचला. आज त्या तळघरात वातावरण काहीसं वेगळंच वाटत होतं. दबक्या आवाजात ऐकू येणारे ते अघोरी मंत्र आता स्पष्ट ऐकू येत होते. त्या पेंटिंगमधील तो डोळा लाल भडक झाला होता. सगळीकडे लाल भडक प्रकाश होता. पेंटिंगमधून रक्त वाहत मयंकच्या पायाला भिजवत होतं. ते घर आपलं काम करत होतं. आता इथे राहायला आलेल्या मयंकच्या प्रिय व्यक्तीला हिरावून घ्यायला सज्ज होतं. कदाचित ह्यामुळेच मयंकची सुटका होणार होती. त्याला जो मानसिक शारीरिक त्रास होत होता तो बंद करण्याचा एकच मार्ग होता. तो स्वतःला त्या पेंटिंगमधील नरकात बघत होता. तिथला दाह त्याला नकोसा होत होता. कदाचित या घराला मानवी रक्ताची चटक लागली होती आणि ती पूर्ण केल्याशिवाय मयंकची सुटका नव्हती. मयंकने टेबलावर ठेवलेली धारधार सामुराई तलवार उचलली. त्याने ती तलवार म्यानेतून बाहेर काढली. तिला रक्त लागलं होतं, जे काळं पडलं होतं. तिचा एक घाव राजश्रीचा खेळ संपवणार होता. बाहेर पाऊस थांबला होता, पण व्हिल्सन पॅलेसच्या बाहेर एका दगडी फरशीवर एक मृतदेह अस्ताव्यस्त पडला होता. फरशीवर जे पाणी साठलं होतं त्यात रक्त मिसळल्यामुळे व्हिल्सन बंगल्याच्या दाराजवळचा परिसर लालेलाल झाला होता. पोटात ती समुराई तलवार घुसल्यामुळे प्रचंड रक्तस्राव झाला होता. आजूबाजूला पोलीस पंचनामा करत होते आणि बाजूला काही नातेवाईकांच्या वर्तुळात राजश्री बेशुद्ध पडली होती. तिला दवाखान्यात नेण्यासाठीच नुकतीच एक ॲम्ब्युलन्स भोंगा वाजवत आली होती. त्यातून तिला दवाखान्यात रवाना केलं होतं. मयंक गेल्यामुळे जीवाच्या आकांताने रडून ती बेशुद्ध पडली होती. मयंक गेल्याचा धक्का ती सहनच करू शकत नव्हती. पोटात तलवार घुसून पडलेला तिचा प्रिय नवरा बघून तिची बोलतीच बंद झाली होती. मयंकचे आई वडील आक्रोश करत होते. पोलिसांची टीम त्यांना काठीने अडवून उभी होती. सिनियर ऑफिसर गायकवाड साहेब सगळ्या क्राईम सीन बघत होते. नुकतेच ते पीटर्स व्हॅलीमध्ये बदली होऊन आले होते. त्यांची नजर वरच्या मजल्यावर गेली. हा बंगला उंच असल्यामुळे दुसऱ्या मजल्याचे अंतर जास्त होते. वरच्या दुसऱ्या मजल्याची एक काच फुटलेली होती. बरोबर त्याच्या खालीच मयंकचा मृतदेह पडला होता. काही काचाही अवतीभोवती पसरल्या होत्या. गायकवाड साहेब वरती गेले. काच फुटलेल्या जागी त्यांनी बघितलं की तिथे रक्त सांडलं होतं. बाजूला उभ्या कॉन्स्टेबल शिंदेंच्याकडे बघत ते म्हणाले, शिंदे, सुसाईडची केस वाटतेय ही. आधी त्याने पोटात ती तलवार घुसवली आणि इथून खाली उडी घेतली. आणि ह्याच्या मिसेस, काय नाव त्यांचं, हां, राजश्री. आपण आलो तेव्हा त्या बाजूच्या रूममध्ये लॉक झाल्या होत्या. बाहेर लावलेलं ते कुलूप तोडून आपणच त्यांना बाहेर काढलं, बरोबर? नवीन साहेबांच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला कॉन्स्टेबल शिंदे लगेच सरसावले. होय साहेब, मीच कुलूप तोडून त्यांना बाहेर काढलं. आणि खरं सांगू का, हा बंगला एवढा बदनाम आहे ना की इथे कुणी येत सुद्धा नाही. मला पण ही केस सुसाईडचीच वाटते. शिंदेंचे बोलणे थांबवत गायकवाड साहेब म्हणाले, नाही, थांबा. तपासात घाई करून चालणार नाही. कदाचित हा प्री प्लॅन्ड मर्डर सुद्धा असू शकतो.
इतक्यात ज्यांना मयंकची डेड बॉडीची तपासणी करायला लावली होती ते कॉन्स्टेबल थोरात तडक गायकवाड साहेबांच्या जवळ आले. साहेब, ही चिठ्ठी मला बॉडीच्या पॅन्टच्या खिशात सापडली. गायकवाड साहेबांनी हातात रबरी हातमोजे घातले आणि रक्ताचे डाग पडलेला तो कागद वाचायला सुरुवात केली. त्यातील अक्षरे वेडीवाकडी होती, काही अक्षरे लहान मोठी होती, काहीतरी जबरदस्तीने लिहिल्यासारखी वाटत होती. प्रिय राजश्री, मी तुला सांगू शकत नाही की माझ्या बरोबर काय झालं आहे ते, पण एक सांगतो, माझं तुझ्यापासून दूर जाणंच ठीक आहे. नाहीतर ती शक्ती माझ्या शरीराचा वापर करून तुला मारून टाकेल. पण मी हे होऊ देणार नाही. मला माहीत आहे ती शक्ती माझा पिच्छा कधीच सोडणार नाही आणि जोपर्यंत ती माझ्यात आहे तोपर्यंत तुला धोका आहे. ती शक्ती मी अनुभवली आहे. हे सगळं अमानवी आहे, सांगण्या पलीकडचं आहे. त्या शक्तीने कधी न कधी तुझा जीव घेतलाच असता, म्हणूनच मी स्वतःला संपवत आहे. ती शक्ती तुला धोकेबाज ठरवत होती, पण तुला खरा धोका मी दिला आहे. आपलं आयुष्यभराचं साथ निभवण्याचं वचन मी तोडत आहे, पण हे सगळं तुझ्यासाठीच आहे. बाकी ते सगळं वाचून गायकवाड साहेबांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सुसाईड नोट वाचल्या होत्या, पण ही सुसाईड नोट काही वेगळीच होती. मयंक लिहिता लिहिता थांबला होता. त्याला पुढे काहीतरी लिहायचं होतं, पण त्याने ते लिहिलं नव्हतं. जणू कुणीतरी त्याला रोखत होतं. गायकवाड साहेबांनी त्या कागदावर हात मारला. छे, काहीच अर्थ लागत नाहीये. ते पत्र आता तिथे उपस्थित प्रत्येक टीम मेंबर वाचत होता. सगळेजण अर्थ न उमगल्यामुळे सुन्न उभे होते. इतक्यात कॉन्स्टेबल शिंदेंचं वाक्य शांतता भंग करून गेलं. सर, मला वाटतं हा मानसिक रोगी असेल. मयंकच्या घटनेला 2 दिवस उलटून गेले. मयंक एक प्रतिष्ठित इंजिनियर असल्यामुळे तपास वेगात चालला होता. गायकवाड साहेबांनी विशेष लक्ष घातलं होतं. मयंकबद्दल त्यांनी सगळी माहिती गोळा केली होती. तो एक हुशार आणि सुटसुटीत असा व्यक्ती होता. त्यामुळेच त्या सुसाईड नोटवर ते बारीक अभ्यास करत होते. एकदा सगळी पोलीस टीम चहा पित होती. सहज गायकवाड साहेबांनी विषय काढला. हे बघा, त्या विल्सन बंगल्यावर मी रिसर्च केली आहे. सुदैवाने काही जुन्या नोंदी पण मला सापडल्या. इंग्रज अधिकारी सर विल्सन यांनी तो दगडी बंगला बांधला होता. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा सर विल्यम आणि त्यांची बायको एलिझाबेथ इथे राहू लागले. मला विल्यमची बायको एलिझाबेथ मिसिंग झाल्याची सुद्धा एक नोंद आढळली. एक 15 जणांची इंग्रज तुकडी तिचा तपास करत होती, पण ती नाही सापडली. त्यानंतर इंग्रजांनी हा बंगला इनाम स्वरूपात मराठे कुटुंबियांकडे दिला, पण तिथे कुणीच राहत नव्हतं. पण 1976 साली मराठे कुटुंबियांनी हा बंगला पुण्याच्या कुणीतरी तळवळकर नामक व्यक्तीला भाड्याने दिला. धक्कादायक गोष्ट ही आहे की त्या तळवळकरची पत्नी सुद्धा इथूनच गायब झाली आणि तिचाही तपास अजून लागलेला नाही. कमाल आहे ना. शिंदेंनी चहाचा एक घोट घेतला आणि म्हणाले, खरं सांगू का साहेब, ती जागाच खूप बेकार आहे बघा. ते मराठे कुटुंबीय त्या बंगल्याला श्रापित म्हणतं. आणि बघा ना, किती भकास बंगला आहे तो. तिथे गेल्यावर कसं नको नको वाटतं. शिंदेंच्या या वाक्यावर गायकवाड हसले. काय शिंदे, असल्या भंपक गोष्टींवर विश्वास ठेवता का? अहो, पोलीस आहोत आपण. बघा, एक ना एक दिवस मी ह्या केसचा तपास करतो की नाही, आणि तुमच्या म्हणण्यानुसार तिथलं भूत जरी दोषी असेल तरी त्याची कॉलर धरून मी त्याला लॉकअपमध्ये बंद करीन. बरं, तो मयंकचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला का नाही? गायकवाड म्हणाले. होय साहेब, आज सकाळीच रिपोर्ट आलाय. शिंदेंनी तो लिफाफा गायकवाड साहेबांच्या हातात ठेवला. तो वाचत वाचत गायकवाड साहेब आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे स्वतःशी संवाद साधत बोलू लागले. ओ, मयंकच्या पोटात कुलपाची किल्ली? म्हणजे त्याने राजश्रीला खोलीत लॉक केलं आणि ती किल्ली गिळून टाकली. आणि काय,
त्याच्या पोटात एक कागदाचा गोळा पण आढळला. त्यावर काहीतरी ती तुझ्या प्रेमाच्या लायक असं काहीतरी लिहिलं होतं, पण फॉरेन्सिक टीमला नीट वाचता आला नाही तो कागद. कमाल आहे. नेमका काय प्रकार घडला आहे तिथे? तलवारीवर सुद्धा त्याचेच फिंगरप्रिंट्स आहेत. म्हणजे त्याने स्वतःहून ती तलवार पोटात खुपसली. दोन्ही हातांवर अनेक कट्स आहेत. नक्कीच सुसाईड आहे ही. पण ती सुसाईड नोट, ती काय होती? ह्याचं उत्तर त्याची पत्नी राजश्री देऊ शकेल का? तिच्याकडून काहीतरी माहिती मिळेल, नक्की मिळेल. पण का केलं असेल असं एका सुशिक्षित माणसानं? का केलं? ह्या प्रश्नाचं उत्तर गायकवाड साहेबांना मिळेल नाही मिळेल काही सांगता येत नाही. कोर्टात ते काय सिद्ध करतील माहीत नाही. पण मयंकने आपलं खरं प्रेम सिद्ध केलं होतं. त्या श्रापित बंगल्यातील शक्ती त्याच्यावर हावी होत असताना त्या संमोहनातून शुद्धीत येण्यासाठी त्याने आपल्याच हातावर तलवारीने घाव घातले होते. आपल्या अंगात जो काही सैतान घुसला होता त्याच्यापासून राजश्रीला दूर ठेवण्यासाठी त्याने राजश्रीला एका खोलीत लॉक केलं होतं आणि ती किल्ली गिळून टाकली होती. त्या बंगल्याच्या सैतानाला राजश्रीपासून दूर ठेवण्यासाठी स्वतःला संपवलं होतं, तेही अगदी कायमचंच. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.